जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित सर्व वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत या कार्यक्रमात रंगत आणली होती। विविध ठिकाणाहून आलेल्या अनेक महिला मंडळांनी आपल्या उत्स्फूर्त अशा सादरीकरणाने जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली। पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर यांची सांगड घालत सामाजिक संदेशही या माध्यमातून त्यांनी दिला। यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना नमिता पाटील यांनी एक सुंदर असं नृत्य सादर करत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केलाय। तर बिग बॉस फेम रुचिता जाधव हिने देखील सहभागी झालेल्या महिला मंडळांसोबत सहभाग घेत आनंद लुटलाय। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यावर काम करते। संस्थेमार्फत चालू असलेल्या विविध मोफत उपक्रमांचा लाभ समाजातील गोरगरीब लोकांना होतोय। आजपर्यंत लाखोंच्या संख्येने या उपक्रमाचा लाभ अनेक गरजूंनी घेतलाय। याच अनुषंगाने संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभागांतर्गत समाजातील विविध गरजू, होतकरू आणि विविध कौशल्य असलेल्या महिलांनी एकत्रित यावे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्यातील कलागुण वाढीस लागावे आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लघु उद्योग, स्वयंरोजगार प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांची माहिती या महिलांना मिळावी आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या हेतूने संस्था मंगळागौर सारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवते। याही वर्षी या परंपरेचा जागर करत मंगळागौर हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना निलेश सांबरे म्हणाले की प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या आपल्या माता भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मंगळागौर सारख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फार आनंद वाटला। मात्र हाच आनंद कोलकाता आणि बदलापूर सारख्या घडणाऱ्या घटना या हिरावून घेत असतात। अशा समाज विघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत असे देखील सांबरे यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले। दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये झालेली आहे। आपण बघतोय का इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमतःच झालेलं की 2 मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे। आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचणे वेळेस गरजेचे आहे आणि त्याबाबत विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली आहे। सर, आज वेगळ्या मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, कशा पद्धतीचा सहभाग महिलांचा दिसतोय? आज महाराष्ट्रातील आपण भगिनींना मंगळागौरीचा राज्य लेवलची मंगळागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद महिलांनी दिला आहे। अगदी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेले आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत। आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर सारख्या घटना होतात त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही, परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण तयार करून स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते, तिला आज चांगला दिवस आहे का त्या चांगल्या हसतात, खेळतात, नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो। कारण रोज 12 महिने 24 तास घरातली स्त्री, मग ती आपली आई राहू दे, बहीण राहू दे, पत्नी राहू दे, सर्वच कामामध्ये व्यस्त असतात। एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत केला जातो। याच निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असला तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क करा। घरात पैसे नाही, मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पहा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले, त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला, वडिलांनी पाठिंबा, कुटुंबांनी दिला, तर आज जगामध्ये त्यांना पूजलं जातं। तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे जाईल, आपल्या राज्याचं नाव देशामध्ये पुढे जाईल। अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केली आहे।